नमस्कार। आता बघा दिवाळी जवळ आलेली आहे आणि दिवाळीच्या फराळासोबतच एक सुंदर अशी नाश्त्याची रेसिपी आपल्यासोबत शेअर करावी की जी अतिशय सोपी असेल आणि अतिशय कमी साहित्यात ती तयार होईल, म्हणून ही रेसिपी मी आपल्यासोबत शेअर करत आहे। तर त्यासाठी आपण 4-5 बटाटे उकडून घेतलेले आहे आणि 5-6 मिरच्यांचे तुकडे, थोडं अद्रक आणि त्यासोबत थोडे कढीपत्त्याची पानं आपण थोडीशी त्यात कापून घातलेली आहे आणि ह्याचं वाटण आपण करून घेणार आहोत। आणि जे शिजवलेले बटाटे आहेत तर ते आपण एका किसणीच्या साहाय्याने छान किसून घेतलेले आहे। आणि यामध्ये आपण जे हिरवं वाटण करून घेतलेलं होतं ते आणि त्यासोबत थोडी हळद, तिखट आणि धने पावडर आणि त्यासोबत आपण अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। तर हे सगळं साहित्य टाकून या ठिकाणी कोथिंबीर असेल तर आपण कोथिंबीरीचा वापर सुद्धा अवश्य या ठिकाणी करायचा आहे, तर ती सुद्धा आपण कापून घालायची आहे। आणि आता हा गोळा जो आहे तो सुंदर आपल्याला एकत्र असा मळून घ्यायचा आहे। अगदी थोडी पाण्याची आवश्यकता वाटली तर आपण या ठिकाणी पाणी यामध्ये घालू शकतो, परंतु मला या ठिकाणी पाणी घालण्याची आवश्यकता पडलेली नाही आहे। आता आपण अगदी आपले गोळे एकसारखे यावेत म्हणून 1 चमचा घेतलेला आहे आणि त्याच्या साहाय्याने छान आपण छोटे छोटे गोळे घेऊन ते हाताच्या साहाय्याने असे गोल गोल आपण असे बॉल्स त्याचे छोटे छोटे तयार करून घेत आहोत। आणि या ठिकाणी जर आपण हा बॉल तयार करताना छोटासा एक चीजचा तुकडा जर यामध्ये टाकला तर मुलांना ते अतिशय आवडेल आणि सुंदर असे हे बॉल्स तयार होतील। तर अतिशय झटपट होणारी आणि अतिशय कमी साहित्यात होणारी अशी ही रेसिपी आहे आणि बटाटा आपण किसून घातल्यामुळे अतिशय सॉफ्ट असा आपला हा डो तयार झालेला आहे। आणि असे आपले बॉल्स तयार झाले की एका बाजूला आपल्याला कढई ठेवायची आहे आणि या कढईमध्ये हे बॉल्स जे आहेत ते ब्राऊन रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आणि या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम हे मीडियमपेक्षा थोडी कमी ठेवायची आहे। अतिशय साधी आणि सोपी अशी याची कृती आहे आणि खायला अतिशय टेस्टी असा हा पदार्थ आहे। आपल्याकडे कोणी पाहुणे आले तर आपण हे गोळे याप्रमाणे करून ठेवू शकतो आणि वेळेवर आपल्याला हे तळून पाहुण्यांना सर्व करता येतात। यासोबत आपण चटणी किंवा सॉस हे तयार करू शकतो। मी या ठिकाणी हिरवी मिरची सुद्धा याच्यासोबत तळून घेतलेली आहे आणि सॉस आणि हिरवी मिरची सोबत मी ते सर्व केलेले आहे।